श्रोतेजन हो, आपणा सर्वांस नमस्कार. हा आपला आध्यात्मिक चॅनल आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा ही विनंती. ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तमसां रहस्यति विघ्नां. या कुंदेंदु तुषारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर्दनमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवेहा सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती चैव ततो जयमुदीरयेतं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगदूद्वारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा. अगटित मायावतार धरा भिंती वाहना गुरुराया. रेड्यामुखी वेदोच्चार आकरुणी तोषविले सकळ विप्र. फोडोनी भगवतगीता भांडार सकळ जना वाढिले. ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज. ग्रंथार्तरी विपुल सुरस वैकरी ते वद्विका. मागील अध्यायी कथा सुरिस दिदली भाक मचिंद्रास. वर देऊने वात चक्रास गमन करिता पै झाला. आणि श्रीरामाची झाली भेटी तेनेही वर ओपुणे शेवटी. पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मचिंद्रे. आस्वाता इथुनी मचिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुनी त्वरित. अयोध्या मथुरावंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली. मिथुळा प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास. अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरी सतो पातला. गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू दिव्य ब्राह्मण. तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे. म्हणत म्हणे याचे सदनी पुत्र मंत्र संजीवनी. वरद भस्मी सिद्ध करुणी दिदली होती निश्रये. तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया. सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सुकृत होते तेचे. तरी 12 वर्षे लोटल्या पाठी पुन्हा मेन शेवटी. ऐशे व दोन्ही भस्मची मोठी सरस्वती ते दिदली असे.
तरी त्या मायेचा शोध करून पाहुतेचा वरदनंदन ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला उभा राहुनी विप्रांगणी हे सरस्वती ऐशी पुकार्यवाणी तव त्या ऐकुने शुभानने बाहेर आली अति त्वरे येता देखिला योग द्रुम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षान्न झोळे माझी स्वीकारे मच्छिंद्र म्हणे ओ शुभाननी तव नाम काय ते ऐकू दे कानी येरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मजासे उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव व्रताराते येरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणताती नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती तय सरस्वती ऐशे ऐकुने खून चित्ती मिळाली तेव्हा नाथांच्या मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे तव बाळक एरे म्हणे जी पुत्र मुख पाहिले नाही अद्यापी मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वरद भस्माची दिदली चिमुट भस्म नोहे ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा आज रामर मागे सोडला कैसा तेजा पुंज अन्यून अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्म चिमुटी ऐकता वाणी खूनयुक्त झाले नितंबिनी परी भस्म चिमुटी ते उकिरडा भुवनी सांडले अन्याय वाढला नेनो शापे करील भस्म की तोडील स्वशक्ती ते माझा काम की तरुर्प हो ऐसा शाप देऊन सांडून जाये लावून ते आधी मी अल्पबुद्धी पासून घेतल्या आहेत नितंबिनी वाणी की कान फाट्याची विपरीत करणे अविद्या नवी असती ते नाटक चेटुक कुडिया पार कपट जाणते दुर्गुण परम पापिष्ट जाया पाहुणे उत्तम बरवट स्तुती करती तेची दिनमान पर्यंत कुत्री उत्तम जाया करती रात्री मग शैनी घेऊन शेज पात्री भोग भोगिती दुरात्मे ऐशे पूर्वी मज श्रुत सुखिया मुखी श्रवण केले होते परी तोची बोल समस्त सत्य हो पातसे तरी आता कपाळ फुटके तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कान फाट्या करुणे चेटके दशा करेल माझी तरी याते कवन उपाय हा काय सुचेना करू काय हा ओळख धरुणे समय साधुन्याला परतोनी ऐशे रीती मनी जलपत तरी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयाचे भरुणी भरते शुद्धी पात्रा सोडिले यावरी नाथ म्हणे ओ जननी पासी काय पिशाचपणी पुत्र कोठे तुदा विनयनी उशिरण लावी ओ माते ऐशिया बोलाचे होता दाटी मग विचारे हृदयी गोरटी की अशी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो खरेपणी आहे वर्म पृच्छावादी होय न शर्म दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होतसे तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती
त्यात 600 भोत असतील. पाचामुखी वधुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी. तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे येऊ कैसे घडून. परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू. मग चरणी ठेवणी भाळ उभय जोडूनी करकमळ. म्लान वदन दीन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराजा क्षमाशीला आपण असे जो प्रसाद दिदला. परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडिले. सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वास व्यापिले नव्हते म्हण. भस्माने पुत्र होईल कोठून ऐशे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान. खरे नोहे निरूपण केले विचित्र तुझ लागे. तेने संशयानुनी म्हणे नेनो कैशी घडेल करणी. जठरी पेटला कोपवणी. जठरे भे पेटला कोपवणी तरी आपणची भोगावा. अपत्याकरिता परमहित परगृही मिरवावे कायतार्थ. म्हणून गौप्य धरले चित्तांत सरस्वती वदलीशे. जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार. न घडे तरी उपकार अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडुनी. धर्म करावा न घडे मेदिनी वारू नये कवनाते. आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी परा न वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे आपुली बुद्धी वेचून या. गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी. तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये. सुतापाशी पित्याचे अवगुण सांगुनी न करावे मनक्षिण. सुनेपाशी सासूहीन म्हणू नये कदापि. कूप तडाग मुळे बागायत करिता वारू नये कवनाते. कोणी कीर्तनाशी असतील जात आड येऊ नये तयाशी. आपुली वैखरी वेचल्यात हो पाहे पराचे अनहित. तरी ते विचारुनी सुचित्तांत मौन काही न बोलावे. आयशी जाणून सरस्वती सत्य बोलली ती युवती. की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळे. ऐशा युक्ती प्रयुक्ती करुण भावा भावी दृष्टी वेचून. जेणे जनाचे होय कल्याण तोचे अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण मज दयाळा घडले पूर्ण. काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालाशे. की वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली. परी दैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावे ते समये. की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळाली. की पिशाचवत बुद्धी संचरले दैवहीना शेवटी. तन्याय माते झाले आता क्षमा करावे माऊले. अज्ञानपणे उडविले
हित माझे महाराजा. परीत ही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे. म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणे अविश्वासाचे भांडार. हिताहित कदा न जाणती भलतेशे पद ठेविती. आपण बुडणे दुसऱ्याशी बुडविती 42 पूर्वजाशी. स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिशेना सकळ नहित. उगाचे राबे भाळायत वृषभ जेवी वनितांचा. उदयापासून सायंकाळ कष्टामित होती तुंबळ. एक क्षणही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी. ते होय स्वशक्ती बोहरे निर्बळपणे मिरवावे. ऐशी जीवाशी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय. केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नशेची. शिष्य पाप गुरुनाथा श्री पाप भोगणे भरता. तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन. महामूर्खाती मळन दुष्कर्माचा भांडारी. तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो. वर्धमंत्र भस्म उपिलो सूर्यवीर्यानोनी. या उपरी आणि कवर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीरे देह पर रचला शेल कोठेही. तरी आता ठाव सांडिला शोध करुणे पावहिला. ऐसा मने विचार केला सरस्वती ते बोलतसे. म्हणे मायवो ऐके वचन घडले घडो दैवयोगाने. तरी सांडले भस्मते ठिकाण मम दृष्टीशी दाविका. तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही. तरी सांडला ठाव माझे आई निज दृष्टी दाविका. ऐशी बोलता नाथवाणी भय फिटले मुळी हुनी. प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्र उंच बळी. म्हणे महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दाविते तुम्हा. पुढे चला माग उगमा नाथ जातसे सवे सवे. तव तो किरडा केर उद्धाम गोवर पडिला पर्वता समान. तेथे जाऊने सुमधुम नाथा प्रती सांगतसे. हे महाराजा तपो जेठी येथे सांडली भस्मची मोठी. ऐशा ऐकोनी नाथ होती हाक मारी बालका ते. हरिनारायणा प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता. जरी असशील या गोवरात निग त्वरितया समये. या गोवर गिरीत नरदेह जन्म मिरवला. असे तुते उत्तम तरी गोरक्षायशे तुते नाम. सडळपणी मज वाटे 12 वर्षे पर्यंत बैसलासी गोवरक्षनात. म्हणून गोरक्ष नाम तुते पाचारितो स्वच्छंदे. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाल शब्द उदेला. म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्षाशे मी या ठाया. परी गोवर्ग नगाने गुंफित काया भार मौळी विराजला. तेने करुणे शरीर वेष्टन झाले आहे दडपण. तरी गौर्या ते विदारुण बाहेर काढे महाराजा. ऐशी ऐकुनी बाळ उत्तर लवकरी आणुनी लोहपत्र. महे विदारुणी नग गौर
बाळतनु काढिले काढले परीती तनु लता बालार्घ किरणे दिशे समता की धन मांदुषी विद्धुलता चमक दावे आगळे की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समये निशीच्या आ तेवी तनु गर्भमदनाचा जगा माझे मिरवला की दुसरा ईशतो चक्रधर त्यजोन्याता मूर्तिसार वीट मानुने क्षीरसागर म्हणून येथे आला सेन कुंकुमाकार पद पंकज सकळा अंघोळ्या तेजा पुंज चंद्रकार समविराजे नखे अग्र अंघोळी घोटीव सुनीळ अपूर्व देखा की इंद्रनिळाची झळक बिका मनगटावरी अलोलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जानो स्थळ जैसे स्तंभ कर्दलीचे उभय सरळ त्यावरी कटितटा ते निर्मळ हरी माझा सम जाणावी कटीवरती नाभिधाम त्यावर ते हृदयाती सुगम सुगम परी विद्याधाम ऐशे परी वाट तसे सरळ बाहू स्कंदी शोभत तरी अजान बाहू दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविते त्या तेही अंगुळ्या सरळ प्रकाम तयाग्ने नक उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कोर जैशी दितेची असो स्कंद माझी ग्रीवा सरळ गोठिता बिकदावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ आधरा परी शोभतसे आधार दंत जिवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी आनन नो हे धाम निश्रित वेदधनाचे विराजे सरळ नाशिक शुकाग्रवत उभय चक्षु विशालवंत चक्षु नवेत ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कबरी भार कुरवळ वरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटते 12 वर्षे अलोलिक सर्वगुणी पाहता बालक सरस्वतीने भाळी देख तर्जनी ते लाविले मनात म्हणे ती गोरटी आजनी मीच करंटी ऐसा पुत्र माझे पोटी येता दैवे उच्छेदिला चित्ती उठोनी परम तळमळ नेत्री दाटल्या पार जळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवादानुवादी ते पाहुनी मच्छिंद्रनाथ मने खेद का हो करशी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल पापान योग श्वानपराचा भक्षितो भाग परी उलटोनी रसना मार्ग श्वान दैवे विराजे तन्याये मूर्तिमंत विभाग नशे हाय सासुत आता शोक करशी का व्यर्थ तप शाप विभाग मिरविशी तरी जातो येथुनी नाहक घेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्षाग्ने ब्रह्मादिका साहेना आयशी बोलिला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवणे तत्वता निज सदना पातले एरेकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे ओम इति एकाक्षराक्षर संबोधित समग्र नारायणे नामोच्चार मंत्रविधीने निरूपिला वरदास्थ ठेवून मवळे सकळ निवटिले अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी भाळे मुख कुरवाळे प्रेमाने मगास्त धरोनी सलील
मग हस्त धरोनी तत्वता मने ताणुल्या उठाता महीचे गोचर करून तीर्था हरिपरायणता सकामाते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलील चरणी माथा ठेवित श्रीमचंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला चंद्रगिरी स्थान सोडून करती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्रास कनकगिरी लागला मचिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ सुदेश जटला माझी दाटला कक्षे माझी घालुनी झोळी बारे संचरुणी वस्ती मिळी भिक्षा मागुनी ये वेळी सुधा माझी हरिका अवश्य म्हणून गौरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता ते उद्देशी तव तो गेला एका विप्रगृहाशी ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले विप्रकरुणिया भोजन उपरी मागत्याशी देतसे अन्न ते संदेशी गोरक्ष जाऊन अलक्षादेश जल्पतसे तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक स्वस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्वगुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भावित झाली चित्तांत मने धन्य हे बाळ तित चांगुलपणे मिरवितसे प्रत्यक्ष माते भाषे कैसा की बालार्क तनूची उतिला ठसा की हरुणी चपळेचे मांदुसा मैला गे उतरला परिहा तापशी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवितसे आयशे जाणून लवड सवडी पात्री पदार्थ स्वकरे वाढी अन्न सामुग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेशी खाजा करंजा पदार्थ धीवर पोळी भात शिरा कचोरा माल पुव्यादी सुकुमार परम मृदू भक्षतो खाजा करंजा पदार्थ घेवर पोळी भात शिरा कचोरा माल पोव्यादे सुकुमार परम मृदू भक्षतो चोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास गाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धा पूर्व ठेविल्या वड्या पाटवड्या शाखा बहुत सोमसट्टकाचे द्रोण भरित कोशिंबिरी अंबिरायते बहु भात चटण्या कडी सांबारे वडे त्यात सारामटी चणचणीत नाना द्रोण भरुणी घृत मेहत कुटादी वाढिले मध्यभागी ठेवून भात त्यावरी वरण सार आमटी चणचणीत नाना द्रोण भरुणी घृत मेत कुटादी वाढिले मध्यभागी ठेवून भात त्यावरी वर्ण कनकवर्णात तळी वडे पाखरे दह्यात
घालून या वाढिले. ऐश्या परी षड्रसान्न घवघवीत पात्र वाढवणे श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने. गोरक्ष पाहता पात्र सुरस मने वाटला परमहर्ष चित्ती मने त्या नितिंबिनीस धन्य धन्य माऊले. अहा मे कोठील कोण नोहे इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले. पात्र पहा घवघवीत हे पात्र नोहे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र साळुंका मिरवले नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशी अपार सुगम के शिवलीला खोली ढासळून शाळुंका ते मिरवली. की प्रीती पाहता तो भात सकळांनाचा प्रभू शोभत पात्रमय ते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले. तरी शाकनो हे पृतना मेळ खाजे मंत्री दिशे सबळ मौळी छत्र ते जाळ वरान्न हे मिरविले. भासुनी हृदयी पात्र कक्ष झोळीत ठेवी आशीर्वचने तो शवनी बाई जाता झाला महाराजा चित्ती मने उदरा पुरते प्राप्तान जाहले. आता ठेवणे स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विस्तार करुणे चित्ते येऊन वंदिले श्री गुरुमूर्ती. भिक्षा झोळी कक्षेतून निगुती काढून ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तपोमवळे विकासून पाहे झोळी तव ते अन्न सुंदर परिमळे निजदृष्टी देखिले. मग ते घेऊन आपुले पाशी भोजन करी योगींद्र तापशी अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता भक्षी आवडीने. मुखा माझी कवळ करिता रसनान लावी दंता म्हणे हे तरकी होती लाता लवडे सवडे लोटी तसे जठर भांडारे भरुणे भरते आणि कैछे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला. परी पदार्थ पूर्वपणी कामना येते राहिले मनी का वडानी कस्ता भोजनी चांगुलपणा मिरवितो. ऐशी चित्ती कल्पना नुन पाहता झाला गोरक्षवदन तो सचिष्य ओळखून बोलता झाला गुरुशी म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा तो अर्थ उघड दावणी वचना आम्हा कार्या निरोपावे. हेरो म्हणे गोरक्ष नंदना वेदले कामना माझ्या म्हणा आणि कवडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो. ऐशी ऐकोनी गुरुचे चोज म्हणे गुरुराजा महाराज आता चवळा नुनी सहज तुम्हा प्रति देईन मी. ऐशे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक विप्रगृही उनी देखा मारी हाक गोरक्षतो म्हणे माय ओ मायाता आणि कवडा दे तत्वता मम गुरुची कामनासे चित्ता तृप्ती असता ते पावेना. तव ते बोली नितंबिणी आला गुरुचे निमित्त करोने परी सकाम सविता स्वेच्छापणे हृदय पात्री हेलावे. माते दावणे गुरुभक्ती
कामने कृपाशी तृप्ती तस्मात सकळ अर्थ कळवाला चित्ते मज लागे जानपा एरू म्हणे जननी ऐशे काम निवेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया तव ती बोले विप्र नंदिनी गुरु कामना म्हणी वेदली म्हणतोशी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे आगा मम भक्तीचे प्रसंगे करुण तू ते दिदले पहा वाढून पुन्हा आलासी मागुण तरी ते नाही फुकाचे एरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा आम्हास तेची देऊने तू ते खास वडे जाणे इच्छितो एरी म्हणे गुरु भक्ती माते जाओ पावलाशी शक्ती परी वडे अन्नावर ते पाहिजे ते डोळा काढून देई का हेरू म्हणे काय कठीण चक्षु का मनी वेदले म्हण तरी चक्षु आता देई न जाण उशीर नशे या कार्या आयशे बोलून केले कौतुका तत्काळ अंगुळी नानामिका चक्षुदारी घालोनी देखा बाहेर काढले बुबळा ते बुबळ गोल वामकर तटी ठेविता लोटला रुधेर पाठी जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे की मांदार नदी स्वर्गीहुनी उतरे मनकर्णिकेचे जीवनी तन्याये चक्षुदाराहुनी लोट लोटला रुधिराचा म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती दाखो घा पातली गुरुभक्ती विप्रकामना पात्र भरती जीवन भागीरथी दाविली का ते जाया हेलन भाव ती सगराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षणगीची आणली असो ऐशे तेने रुधिरा लोट लोटला महिवरा ते पाहुनी चिंता तुरा प्रेमे जाया मिरवली रुधिर वाहता बडबडाट मही लोटला रक्तपाट खंडना नोहे परमाचाट भूषण मिरवी लोकाते तरी तो पाहता रुधिरपाट नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट भाळे चर्चुने कुंकुम पाट भूषण मिरवी लोकाते ऐशी ती विप्रदारा पाहुनी लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानून सदना माझी पातली चित्ती म्हणे हा कैसे बोलता झाले विपर्यासे धन्य हा एक शिष्याशी जगा माझी मिरवला कैसे केले धैर्यपण बोलताशी काढला जेणे नयन प्रीती व्यापुणे भयसंपन्न म्लानवदन मिरवले मग वडे घेऊनी 7-5 देव पातले लगबगे साच पुढे ठेवणे वदे वाचे ऐक्यार्थे करी भावार्थ उपरी जोडोनी उभय पाणी विनंती करे म्लान वदनी म्हणे महाराजा सहजवानी शब्द माझा उदेला परे उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढले बुबळ परे ममान्यायी शब्द केवळ क्षमा पात्री मिरवले तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसता अंगे क्लेश धरुण परे तितके दुःख पराकारण देव ऐशे वाटेना के कमळ करे असता समय घ्यावयाच्या द्रुम घेत हृदय परी ते दुःख प्रवाहे कदा काळे मिरवेना शेवटी आपण पावोने मरण शेवटी आपण पावोने मरण पराते कळिके ओपुण राये तन्याये करुण तुम्ही संताहाते उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वडे अन्न तत्प्रायप्य तीर्थ चक्षु दिदला म्या पुला तरी तू भयभीत न होई सकळ स्वकरे माझे विराजे बुवळ हे रे म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करे मजवरे इतके देऊनी माते दान
बुबळा सहित निजे अन्न आपुले कार्य संपादून क्षमा वाढवी आमुते ऐशे ऐकुनी गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत बुबळा वळे अण्णा ते घेऊन या चालिलो चक्षुषी आडवणी पदर जाओनी उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्र उत्तर इच्छा पूर्ण कराजी परी तो कनवाळो मच्छिंद्रनाथ सशिचाचे मुख पाहत आतव वसन पदर चक्षुवर ते घेऊन या मिरवला ते पाहू चक्षुवसन म्हणे चक्षु झाकिला केवी वसने एरू म्हणे उगेची करुण वसने धरेला मनात कल्पे गोरक्षनाथ जरी मी आते करी श्रुत तरी धिक्कारुणे वडे अण्णा सहित दुःख प्रवाही मिरवेल जैसा श्रावणाचा जैसा श्रावणाचा अंतकाळ ऐकता न शेविती वृद्ध तेथे जळ तन्याये ते केवळ दुःख सरिता लोटेल म्हणून पुसता गुरुचे वचन बोले श्री गुरु ते गौप्य धरुण सहजसे चक्षु वसन धरले आहे महाराजा एरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा एरू म्हणे गुरु स्नेहाळा भोजन झालिया दाखविण मी तो असता सहजस्ती की परिउगलाची नयन की उगती ठणका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना आला की काय कळेना तरी ते वधोनी चक्षुद्वार परमदिशेल पवित्र किळस बाधील भोजनोत्तर चक्षु पाहावा महाराजा एरू म्हणे बाण घडे ऐशे आधी पाहुणे तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरून या जरी तू करशी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमास समान मानीन हे अन्न निसरे जाण चक्षु आधे दावे का आयशे ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण के मागो गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे कामिन तिनेच प्रथम दिदले अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न तव ती बोलली मज कारण गुरुभक्त म्हणविषयी तरी तो काढून देई डोळा मग वडे देईन बाळा ऐशे बोलता तर्जनी बुबळा खोनिया काढिले तरी अन्याय घालून पोटी माते करावी कृपा दृष्टी ऐशा ऐकता तपो जेठी परमचित्ती तोषला मग चक्षुद्वारा हुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन तो रुधिर प्रवाह ते दारुण चक्षुद्वारा येतसे मग बोले मच्छिंद्र नंदन त्याते बुबळ कोटे सांग माते एरो काढोनी तळहस्ते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योग द्रुम मंत्र संजीवनी आराधोनी नेम सविता तेज बुबळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबळ संचरले चक्षुका पाठ मग पूर्वस्थिती हुनिया चाट तेजा लागे मिरवले मग अंकी घेऊन गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत म्हणे धन्य धन्य बा महित तुचे कसचिष्य मग त्याशी घेऊन अंकावरी सचिच्या सह भोजन करी परिधरे शक्तीची अपार लहरे मच्छिंद्र देही मिरवितसे झाल्या सांगोपांग भोजन गुरुशिकाशी बोले मच्छिंद्र जान बारे तव भक्ती पाहुन परमचित्ती संतोषलो तरी मज पाशीचे विद्याधन हृदय साठवे ठेवणे मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तुते निरोपिन कवित्व विद्या साबरी ते विद्यार्पिले सकळ
मग एक मास करुणे वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै आसो आता निरूपण पुढील अध्यायी धुंडी नंदन मालू सांगेल श्रोत्या कारण नरसिंह प्रसादे करुणिया स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु ओम स्वामी समर्थ महाराज की जय पांडुरंग विठ्ठल परब्रह्माय नमः ओम अलक निरंजन ओम अलक निरंजन।